मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का डी फार्मसी काय आहे आणि डी फार्मसी नंतर काय केले जाते? तर मित्रांनो, तुम्ही जर ज्या वेळेस 12वी सायन्स मध्ये असताना तुम्ही जर डी फार्मसीचे नाव ऐकले असेल तर मग त्यावेळेस तुमच्या डोक्यात हे प्रश्न नक्कीच आले असेल। पण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये माहित आहे का डी फार्मसी काय आहे आणि डी फार्मसी नंतर आपल्याला कोणकोणते करियर ऑप्शन्स बघायला मिळणार किंवा कोर्स ऑप्शन्स बघायला मिळणार हे जर तुम्हाला माहित नसेल तर मग आजची छोटीशी व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी असणार आहे, ज्यात आपण कव्हर करणार आहोत अंडरस्टँडिंग डी फार्मसी, एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड ड्युरेशन, व्हॉट टू डू आफ्टर डी फार्मसी अँड करियर ऑप्शन्स आफ्टर डी फार्मसी। चला तर मग सुरू करूया आजच्या या छोट्याशा व्हिडिओला। पॉइंट नंबर 1, अंडरस्टँडिंग डी फार्मसी म्हणजे डी फार्मसी काय असते। डी फार्मसीचे ऍक्च्युअल मीनिंग म्हणजे डी फार्मसीचे फुल फॉर्म आहे डिप्लोमा इन फार्मसी। हा एक कोर्स आहे जो की फार्मसी फील्ड मध्ये काम करण्यासाठी असतो। या कोर्स मध्ये मेडिसिन्स, ड्रग्स आणि हेल्थ केअरचे बेसिक कॉन्सेप्ट शिकवले जातात। या डी फार्मसी कोर्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या सब्जेक्टची स्टडी करवली जाते, जसे की फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्मसी प्रॅक्टिस यांसारख्या मल्टिपल सब्जेक्टच्या थ्रू आपल्याला मेडिसिनचे बनवण्याची प्रोसेस आपल्याला समजवली जाते, त्यांचे इम्पॅक्ट बॉडीवर कशा प्रकारे होतात आणि त्यांचे योग्य प्रमाणात वापर कसे केले जाते यांसारख्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात। मित्रांनो, या डी फार्मसी कोर्स मध्ये आपल्याला प्रॅक्टिकल पण बघायला मिळतात, प्रॅक्टिकल पण होत असते। त्याच्यामध्ये आपल्याला लॅबोरेटरी मध्ये एक्सपेरिमेंट आणि मेडिसिनचे टेस्टिंगची टेक्निक्स आपल्याला शिकवल्या जातात आणि हे प्रॅक्टिकल आपल्याला रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये कामात येत असते, डेफिनेटली येत असते आणि आपल्याला एक सक्सेसफुल फार्मासिस्ट बनवण्यात पण मदत करत असते। मित्रांनो, आपण जर फार्मसी फील्ड मध्ये आपले करिअर बनवण्याची इच्छा जर राखत असाल आणि मेडिसिनच्या फील्ड मध्ये काम करायची जर आपली इच्छा असेल तर मग डी फार्मसी हे एक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असू शकते। पॉइंट नंबर 2, एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड ड्युरेशन। तर मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर बघायला मिळतच असेल। तुमच्याकडे 10+2 म्हणजे 12वी सायन्स असणे गरजेचे आहे। त्यानंतर मग ड्युरेशन जर बघायला गेली तर या ठिकाणी 2 वर्षाचा हा कोर्स असतो, 2 वर्षाची या कोर्सची ड्युरेशन असते। तर मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये तुमच्याकडे PCM आणि PCB यांसारखे सब्जेक्ट असणे गरजेचे आहे, प्लस तुमच्याकडे 50% मार्क्स असणे गरजेचे आहे, तर मग तुम्ही या कोर्स साठी एलिजिबल आहात। आता PCM, PCB आणि PCMB ऍक्च्युअल मध्ये काय आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर मग व्हॉट टू डू आफ्टर 12th सायन्स ही एक मी व्हिडिओ बनवलेली आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही प्लेलिस्ट चेकआउट करू शकता। त्या व्हिडिओमध्ये मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहे PCB, PCM आणि PCMB काय आहे, तर मग ती व्हिडिओला तुम्ही नक्कीच बघू शकतात, प्लेलिस्ट चेकआउट करू शकतात। तर मित्रांनो, याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक पॉइंट ऍड होतो, तो म्हणजे चेंजेस बाय 2024 डी फार्मसी। मित्रांनो, टेक्नॉलॉजीच्या या काळामध्ये डी फार्मसी मध्ये पण काही चेंजेस येणार आहेत बाय 2024, जसे की डिजिटल प्रिस्क्रिप्शन आणि टेलिमेडिसिन्स यांसारख्या कॉन्सेप्टला या कोर्समध्ये इन्क्लूड केले जाऊ शकते, ज्यामुळे स्टुडंट्सला लेटेस्ट ट्रेंड विषयी माहिती पडेल आणि ते फ्युचर रेडी फार्मासिस्ट बनू शकणार। मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असणार की डिजिटल प्रिस्क्रिप्शन आणि टेलिमेडिसिन हे काय आहे, तर मग सर्वात आधी आपण बघूया डिजिटल प्रिस्क्रिप्शन हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये डॉक्टरच्या थ्रू दिले जाणारे प्रिस्क्रिप्शन असते। याचे ऍक्च्युअल मिनिंग हे आहे की जेव्हा आपण डॉक्टर पाशी जाणार फ्युचर मध्ये जेव्हा आपण डॉक्टर पाशी जाणार तर मग तेव्हा आपल्याला कागदवर प्रिस्क्रिप्शन मिळणार नाही, बल्कि त्यावेळेस ते आपल्याला डिजिटल कॉपी आपल्याला देणार, म्हणजे आपल्या मोबाईलच्या थ्रू, आपल्याला ईमेलच्या थ्रू किंवा व्हॉट्सअपच्या थ्रू आपल्याला ते डिजिटल प्रिस्क्रिप्शन देणार, म्हणजे PDF फॉर्मॅट मध्ये आपल्याला ते प्रिस्क्रिप्शन देणार। ह्याच्यानंतर बघूया टेलिमेडिसिन। तर मित्रांनो, टेलिमेडिसिन हे एक मेडिकल सर्व्हिस आहे जे इंटरनेट किंवा फोनच्या थ्रू दिले जाते, म्हणजे आपण जर आजारी आहोत आणि डॉक्टरापाशी आपण फिजिकली जाऊ शकत नाही तर मग आपण व्हिडिओ कॉल किंवा ऑनलाईन चॅटच्या थ्रू त्यांच्याशी कन्सल्ट करू शकतो, यालाच टेलिमेडिसिन सर्व्हिस असे म्हटले जाते। तर मित्रांनो, आता डी फार्मसीच्या सिलेबस मध्ये या 2 कॉन्सेप्टला इन्क्लूड करण्याची गोष्ट जर आली तर हो, जसे जसे टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत चाललेली आहे तर मग त्या कारणास्तव या 2 कॉन्सेप्टला डी फार्मसीच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड करणे खूपच गरजेचे होऊन जात आहे आणि या दोन्ही टॉपिकला, दोन्ही कॉन्सेप्टला स्टुडंट्स जर चांगल्या प्रकारे जर शिकतात तर मग ते स्टुडंट्स फार्मसी फील्ड मध्ये आणि हेल्थ केअर सेक्टर मध्ये चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतात आणि फ्युचर मध्ये एक बेस्ट हेल्थ केअर सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात फार्मासिस्ट बनल्यानंतर। पॉइंट नंबर 3, व्हॉट टू डू आफ्टर डी फार्मसी अँड करियर ऑप्शन्स आफ्टर डी फार्मसी। तर मित्रांनो, डी फार्मसी केल्यानंतर आपल्यापाशी बऱ्याच प्रकारचे करियर ऑप्शन ओपन होऊन जातात। सर्वात पहिले म्हणजे आपण एक फार्मासिस्ट बनू शकतो, ते पण सक्सेसफुल फार्मासिस्ट।
याच्यामध्ये आपण मेडिकल स्टोअर किंवा हॉस्पिटलमध्ये काम करू शकतो आणि लोकांना योग्य मेडिसिन प्रोव्हाइड करू शकतो। आणि आपल्याला जर स्वतःचे बिझनेस जर सुरू करायचे असेल तर मग ते पण आपण सुरू करू शकतो। यात आपल्याला एंटरप्रेन्योरशिप ऑपॉर्च्युनिटीज पण मिळते, ज्यामुळे आपण आपले मेडिकल स्टोअर खोलू शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये हेल्थ केअर साठी मदत करू शकतो। आणि हेच नाही तर गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर या दोन्ही सेक्टरमध्ये आपल्याला जॉब करिअर ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात। दोन्ही सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्ही सेक्टरमध्ये आपल्याला डी फार्मसी नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात। आता गव्हर्नमेंट जॉब करिअर ऑप्शन जर याच्यामध्ये बघायला गेले तर याच्यामध्ये आपल्याला फार्मासिस्ट इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल, फार्मासिस्ट इन रेल्वेज हॉस्पिटल, फार्मासिस्ट इन गव्हर्नमेंट मेडिकल स्टोअर, ड्रग इन्स्पेक्टर, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्यानंतर मग फार्मासिस्ट इन डिफेन्स सर्व्हिस जसे की आर्मी, नेव्ही, इंडियन एअरफोर्स यांसारख्या डिफेन्स फोर्सेस मध्ये, त्यानंतर मग फार्मासिस्ट इन मेडिकल कॉलेज अँड युनिव्हर्सिटीज, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन यांसारख्या गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात। याच्यानंतर प्रायव्हेट करिअर जॉब ऑप्शन जर बघायला गेले तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत असेल की प्रायव्हेट जॉब करिअर ऑप्शन आपल्यासाठी कोणकोणते अवेलेबल आहेत आफ्टर डी फार्मसी नंतर, तर मग ते तुम्ही चांगल्या प्रकारे अॅनालाइज करू शकता। आणि तुम्हाला जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर जॉब करायचा असेल तर मग यांच्यामधून कोणत्या पण एका सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही जॉब करू शकतात, नाही तर मग गव्हर्नमेंट सेक्टरचे ऑप्शन्स पण चांगले आहेत। तर मित्रांनो, आय होप की या छोट्याशा व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला समजून गेलेले असेल की डी फार्मसी कोर्स ऍक्च्युअल मध्ये काय आहे। हा एक डिप्लोमा कोर्स आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर जो काही कोर्स येतो तो म्हणजे बी फार्मसी कोर्स येतो। पण तुम्ही जर आफ्टर 12th सायन्स नंतर डी फार्मसी करण्याचा जर विचार करत असाल तर मी छोटीशी व्हिडिओ बेसिक व्हिडिओ डी फार्मसीशी रिलेटेड तुमच्यासाठी मी क्रिएट केलेली होती। तर मित्रांनो, अशी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू डी फार्मसी विषयी काही बेसिक नॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळालेले असेल। तर मित्रांनो, चला तर मग भेटूया तुम्ही पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।